मी वसईमधील आणि मुंबईमधील अनेक स्पाईन सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन फॉलोअप केले. त्याच्यामध्येच माझे पैसे गेले आणि आराम मात्र तो तेवढ्यापुरताच असायचा, तात्पुरता असायचा. नमस्कार, मी पवनगीत सदानंद भातांकर, राहणार वसई. पुण्यामध्ये वारजे या ठिकाणी निर्भय स्पाईन क्लिनिक जे आहे, ते मी उपचारासाठी आलेलो आहे. कारण मला पाठीचा मणक्याचा त्रास जो आहे, म्हणजे गेल्या 3-4 वर्षापासून आहे त्रास. आणि मी वसईमधील आणि मुंबईमधील अनेक स्पाईन सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन फॉलोअप केले. पण तेवढ्यापुरताच फक्त आराम वाटायचा. पेन किलर द्यायच्या, एक्स-रे, एम-आर-आय वगैरे त्याच्यामध्येच माझे पैसे गेले आणि आराम मात्र तो तेवढ्यापुरताच असायचा, तात्पुरता असायचा. की नंतर मग एफ-डीवर डॉक्टर रुचिता पाटील मॅडम आणि कायरोप्रॅक्टिक डॉक्टर सुजित पाटील सर यांचं सगळे व्हिडिओज बघितले आणि मला असं वाटलं की इथे मॅडमकडे यायला पाहिजे. कारण त्यांचे जे लेख आहेत, जे लिखाण आहे ते सगळं शास्त्रोक्त पद्धतीने होतं आणि मला त्याच्यावर विश्वास वाटला. आणि मग मी इथे आलो वारजे या ठिकाणी पुण्यामध्ये आणि माझे आता 3 सेशन झाले पंचकर्म आणि अनेक त्यांच्याकडे थेरपी आहेत, कपिंग थेरपी वगैरे. काही पेशंटना ते जळवासुद्धा लावतात आणि म्हणजे वेगळं काहीतरी मला वाटलं, की इतरांसारखं ते पैसे कमवण्याचं एक साधन म्हणून नाही. खरोखर पेशंटची सेवा करताना दिसतात. तिथला स्टाफ आणि डॉक्टर व्यवस्थित आम्हाला हँडल त्याने केलं आणि खूपच चांगल्या पद्धतीचा मला रिझल्ट आहे आणि खरंच मला खूप बरं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय आणि मी इतरांना सुद्धा सांगेन, की मोठ्या-मोठ्या डॉक्टरांकडे जाऊन ना उगाच वेळ आणि पैसा घालवण्यापेक्षा आपण या ठिकाणी जर आलात तर आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक अशा सगळ्या पद्धतीचं ट्रीटमेंट इथे दोघांचा मिलाप इथे या ठिकाणी बघायला मिळतो आणि डॉक्टर पण आणि मॅडम पण दोन्ही पण समजून आपली केस हिस्ट्री सांगतात आणि आपल्याला समजावून सांगतात, की आपल्यावर कोणता इलाज केला जाणार आहे आणि याच्यातून काय होणार आहे. ते अगदीच व्यवस्थित समजून सांगितल्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी वाढते आणि वाटतं, की नाही मी इथे बरा होणार आणि मला सुद्धा इथे या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा आराम आहे. मी अशा पद्धतीची पाठदुखीने हैराण असलेले जे पण पेशंट असतील, त्यांना मी सांगेन, की तुम्ही खरंच एकदा या ठिकाणी या, अनुभव घ्या. तुम्हाला वाटेल, की तुमची जी फेरी आहे ती फुकट गेली नाही. ते नक्की उभेला आलेले आहे. म्हणून मग पुन्हा एकदा मी डॉक्टर रुचिता पाटील आणि तुमचे सर डॉक्टर सुजित पाटील सर यांचे दोघांचे धन्यवाद मानतो.